हाय 30 साईजचा ब्लाऊज कटिंग करून दावणार आहे. 30 साईजचा ब्लाऊज कसा कट करायचा त्याची संपूर्ण कटिंग यामध्ये सांगणार आहे आणि 2 ब्लाऊज एकाच वेळेस कट करणार आहे. तुम्हाला जर ही कटिंगची पद्धत आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हे पहा 2 ब्लाऊज घेतलेत, एक रेड कलरचा आणि एक आहे तो पिस्ता कलरचा आहे. असे 2 ब्लाऊज आहे ना मी वन टाईमच कट करून दाखवणार आहे. एकावरती एक व्यवस्थित पीस हातरून घ्यायची. या पीसला कोणत्याही प्रकारचा अस्तर वगैरे लावायचा नाही. हे कॉटनचे सिंपल पीस आहेत. हे पहा 12.5 इंच उंची आहे. त्यात 1+ असतं पेपर कटिंगमध्ये आणि ते 1+ आहे. असं सगळं मिळून माझी 13.5 उंची झाली. आणि छातीची जी छाती आहे म्हणजे चेस्ट आहे 30 चेस्टचा हा ब्लाऊज आहे. पाठीमागचा भाग आखून घेतला. ब्रेशल पट्टी डबल फोल्डमध्ये व्यवस्थित आखून घेतली. याचा मी स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि हा कटिंगचा व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता, तो मी एका पाठोपाठ एक दोन्ही व्हिडिओ अपलोड केले. अगोदर स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि आता मी कटिंगचा व्हिडिओ आज अपलोड करणार आहे. हे पहा कटिंग कशी केली आहे सिंपल ब्लाऊजची आणि याची स्टिचिंग तर ऑलरेडीच दाखवलेली आहे. आणि आता मी कटोरी आखून घेत आहे. कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पहा. दोन्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे पहा ब्रेशल पट्टी आखून घेतली. फ्रंट नेक, बॅक नेक कटोरी आखून घेतली. आता मी काय करणार आहे, बॅक नेकची हाईट काय आहे म्हणजे बॅक नेक किती ओपन ठेवायचं आहे आणि त्याची पट्टी किती धरायची आहे हे मोजून तुम्हाला दाखवत आहे. हे मी ब्लाऊजवरूनच मोजते. शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच सोडायचं व खालच्या बाजूने अर्धा इंच, वरच्या बाजूने अर्धा इंच आणि एक रेष आखून घ्यायची आणि गळ्याचा सेप आखून घ्यायचा. गळा मी दोन्ही ब्लाऊजचा गोलच ठेवणार आहे. याला कोणत्याही प्रकारची लेस वगैरे लावायची नाही. हे पहा गळा आखून घेतला. आता खालचा गळा आखलेला आहे, याच्यावरतीच कटिंग करायचं. कट करताना ब्लाऊज अगदी व्यवस्थितच कट करायचा म्हणजे स्टिचिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही. कटिंग व्यवस्थित असेल तर स्टिचिंग व्यवस्थितच येते आणि ब्लाऊज पण फिटिंगला वगैरे खूप छान बसतो. हा बॅक पार्ट मी कट करून घेतला. आता या बॅक पार्टमध्ये 2 भाग आहेत, एक पिस्ता कलरच्या ब्लाऊजचा आणि एक रेड कलरच्या ब्लाऊजचा, म्हणजे वन टाईम मी 2 ब्लाऊज कट केले आहेत म्हणून 2. ब्रेशल पट्टी पहा मी कशी कट करते. आता एका ब्लाऊजला ह्या 2 ब्रेशल पट्ट्या निघणार आहेत. बऱ्याचदा काय होतं 4 ब्रेशल पट्ट्या काढल्या जातात, त्याला 4 टिपा मारल्या जातात. या ब्रेशल पट्टीला फक्त अटॅच करायची एक टिप आणि एक दाब टिप एवढीच प्रोसेस असते, म्हणजे सोप्या पद्धतीनं आणि बसायलाही खूप छान आणि गोड्या घाड्या पण येत नाहीत जास्त. त्याच्यामुळे ही ब्रेशल पट्टीची कट करण्याची पद्धत आहे ती अगदी सोपी आहे. हे पहा पुढचा नेक कट करून पुढचा मुंडा कट केला. आता कटोरीच्या साईड कट करून हा फ्रंटचा साईडचा भाग रेडी झाला माझा. आणि आता मी कटोरी कट करून दाखवणार आहे. कटोरी अगदी व्यवस्थित कट करायची आणि कॉटनचं कापड आहे त्यामुळे जास्त काही त्रास होत नाही कट करायला. वन टाईम 2 ब्लाऊज कट होतात आणि याला कोणत्याही प्रकारचं अस्तरही नाही. हे पहा कटोरी कट करून घेतली. आता कटोरीनंतर मी राहिलेला जो भाग आहे याच्यावर कमरपट्टी आणि गोटपट्टी आणि काजू बटन पट्टी. आता काजू बटन पट्टी आहे ना म्हणजे हुकलूक पट्टी, ती गळ्याच्याच बाजूला निघली माझी ऑलरेडी. मगाशी एक्स्ट्राचं फॅब्रिक डबल फोल्डमध्ये जे राहिलं होतं त्याची मी काजबट्टीवरून पट्टी काढली. हे पहा कमरपट्टी काढली. आता मी हे कापड एका बाजूने रफ असतं म्हणजे त्याचे धागे निसटत नाही, तो ऑलरेडी मशीनवरनंच तसं आलेलं असतं, त्याची कमरपट्टी बनवायची. आता हे गोटाच्या पट्ट्या मी काढत आहेत. कोणाला 1 इंच लागते गोटपट्टी, कोणाला 1.25 इंच लागते, कोणाला 1.25 इंच लागते. मला तर या तिन्हीमध्ये कोणत्याही प्रकारची असली ना तरी पण जमते. हे पहा अजून मला बाहीचं मुंडा प्लस 3 इंच टाकून एक्स्ट्रा थोडं फॅब्रिक शिल्लक राहत आहे म्हणून मी अजून एक गोटपट्टी काढली यामध्ये. अशा माझ्या 2 गोटपट्ट्या रेडी झाल्या 2 ब्लाऊजच्या. आता एवढा गोटपट्टी पुढील भागाला आणि मागच्या भागाला दोन्हीला पुरणार आहे. आता मी स्लीव आखून घेणार आहे. स्लीव मी कोणतंही पॅटर्न न वापरता डायरेक्ट ब्लाऊज पीसवरच कट करते आणि तुम्हीही शिकता डायरेक्ट ब्लाऊज पीसवर स्लीव कट करायला. स्लीव फक्त ब्लाऊज पीसवर कट करता येते पटकन. 5 दंडगेर आहे आणि स्लीव आहे
4.5 इंच, 4.25 इंच, 4.25 प्लस त्यात 1.5 इंच टाकायचं शिलाई मार्जिन दुमडपट्टीसाठी. मी थोडं जास्तच टाकणार आहे. 4.25, 4.25, 4.25 आणि 6.25 2 इंच टाकलं मी एक्स्ट्रा, कारण वरच्या बाजूने अर्धा इंच जातं, नंतर खालनं दुमडपट्टीला अर्धा इंच जातं, दोन्ही मिळून 1.25 इंच जातं आणि 1.25 इंचाची पट्टी दुमडण्यासाठी रेडी राहते. दंडघेर टाकायच्या बाजूला अगोदर मुंडा अधिक 3 आहे ना तेवढं आखून घ्यायचं आणि मुंडा अधिक 3 आखून घेतल्यानंतर पलीकडं पण तसंच आखून घ्यायचं, म्हणजे एक चौकोनी बॉक्स तयार करायचा आणि 2.25 इंचाचा मी याला मुंडा खोली दिली पहा. आता 1.5 इंच समोर आणि इकडे 1 इंच समोर ठेवलेला तिकडं एक रेषा आखून घेतली. आता 5 काय आहे दंडघेर आहे. दंडघेरामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आणि मुंडा खोली जी घेतलेली तिथून 1.5 इंचापर्यंत रेषा आखून घ्यायची. हे पहा फिश कटचा आकार स्लीवला द्यायचा. हा बॅकचा आकार आखून घेतला. आता हा फ्रंटचा खोल असा आकार आखून घेतला पहा. जास्त दोन्हीच्या मध्ये फक्त 1.25 इंचाचा फरक राहिला पाहिजे. 1 इंच पण होऊन द्यायचं नाही, अर्धा इंच पण ठेवायचं. अर्धा इंच ठेवले तर फुगे येतात आणि 1 इंचाचा ठेवला दोन्हीच्या मधला फेस तर कमी पडते भाई, असं होतं. हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे, आता ते मला लागणारच नाही, ते मी साईडला ठेवून घेतलं. आता हे 2 माझे बॅक पार्ट, या 2 माझ्या स्लीव, 2 ब्लाऊजचं कटिंग 1 टाईम केल्यामुळं मी तुम्हाला 2 ब्लाऊज दाखवत आहे. आणि स्टिचिंग करताना मी काय केलं आहे, फक्त रेड कलरच्या ब्लाऊजचाच व्हिडिओ टाकला आहे स्टिच कशा करायचा ते. पिस्ता कलरच्या ब्लाऊजचा टाकला नाही, कारण दोन्ही एकाच मापचे ब्लाऊज आहे. एक जरी तुम्ही शिकला तरी दुसरा तुम्ही आपोआपच बनवचा. हे पहा, ही जी पट्टी आहे मगाशी गळ्याच्या बाजूचं निघलेली मी म्हणलेलं हुकलूक पट्टी ऑलरेडीच निघते डबल फोल्डमध्ये, ती ही निघलेली आहे पट्टी पहा. आणि खूप छान हुकलूक पट्टी याची तयार होते डबल फोल्डमध्ये पट्टी निघल्यानंतर. हे 2 भाग निघले पहा. आता हा साईड भाग कटोरीच्या एका वेळी 2 ब्लाऊजचं कटिंग केल्यामुळे सगळं 2-2 निघलं. कमरपट्टी, गोटाच्या पट्ट्या निघल्या. आणि या ब्लाऊजचा स्टिच नंतरचा व्हिडिओ मी स्टिच केल्याच्या नंतर कटिंगचा व्हिडिओ टाकल्यामुळे स्टिच केलेला व्हिडिओ मी यात समोर लागला आहे. माझा ब्लाऊज कसा रेडी होणार आहे, त्याची फिनिशिंग कशी आहे हे पुढं आहे पहा. हे रोल गोल गोल दुमडून ठेवणार आणि ज्यावेळेस मी कटिंग करणार आहे, स्टिचिंग करणार आहे, त्यावेळेस हे कटिंग सोडून नंतर शिलाई करण्यासाठी घेणार आहे स्टिच करायला. आणि हे ब्लाऊजचा व्हिडिओ जर तुम्हाला कट केलेला आवडला, 1 टाईम 2 ब्लाऊज कट केलेला आणि स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हे पहा स्टिचिंगचा सुद्धा ब्लाऊज मी पुढं दाखवलेला आहे, स्टिच करून दाखवलेला. अगोदर मी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकल्यामुळे कट करायला मला स्टिचिंगचा थोडासा 10 सेकंदाचा व्हिडिओ मी ह्यामध्ये दाखवला बघा. रेडी ब्लाऊज पुढं आहे आणि हा माझा रेडी ब्लाऊज याचा झालेला आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. मग कटिंग पाहिल्यानंतर व्हिडिओ पण माझा पहा. थँक्यू. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.